बिहारमध्ये सत्तेच्या आकड्यांचा विचार करता भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय। 2010 सालानंतरची बिहारमधली ही भाजपाची सर्वात बहारदार कामगिरी आहे। बिहारच्या विधानसभेमध्ये भाजपला 89 तर जदयूला 85 जागा मिळाल्यात। एनडीएचे दोन्ही प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा आणि जेडीयूला तुल्यबळ जागा मिळाल्यामुळे आता उत्सुकता आहे ती मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार याची। निवडणुकीआधी भाजपने जाणीवपूर्वक मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करणं टाळलेलं होतं। नितीश कुमारांचं नाव घोषित न केल्यामुळे भाजपला वेळोवेळी त्यांचा रोषही सहन करावा लागला। पण आताच्या परिस्थितीमध्ये केंद्रीय पातळीवरच्या गणितांचा विचार करता नितीश कुमार यांना दुखावणं भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारं नाहीये असं तज्ञांचं मत आहे। आणि त्यामुळे दाट शक्यता हीच आहे की लवकरच नितीश कुमार 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। एनडीएच्या झंझावातापुढे काँग्रेस अक्षरशः निष्प्रभ ठरली आहे। राहुल गांधी स्वतः मैदानामध्ये उतरलेले असताना पक्षाची घसरण थांबता थांबत नाहीये। तेजस्वी यादवांच्या राजदसोबत काँग्रेसची उरली सुरली नौकाही पुरती बुडाली आहे। महागठबंधनमध्ये 61 जागा लढवणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 6 जागा मिळत आल्यात आणि त्यामुळे आतापर्यंतची निचांकी संख्या गाठत काँग्रेसनं उरली सुरली पतही गमावली आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी बिहारमध्ये 16 दिवस वोटर अधिकार यात्रा काढलेली होती। तेजस्वी यादवांसोबत त्यांनी 23 जिल्हे पालथे घातलेले होते। वोट चोरी, एसआयआर, मतदार यादीमधल्या घोळाचा आरोप करत निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींनी राळी उठवली होती। मात्र लालूंच्या काळातील जंगलराजची आठवण ताजी असणाऱ्या मतदारांनी ते नॅरेटिव्ह फेटाळत काँग्रेस आणि राहुल गांधींना आणखी एक धक्का दिलाय। महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी राघोपूरमध्ये अटीतटीची लढाई करत अखेर विजय मिळवलाय। राघोपूर मतदारसंघामधून तेजस्वी यादव यांनी 14,532 मतांनी आघाडी घेत अखेर विजयावर शिक्कामोर्तब केलंय। भाजपच्या सतीश कुमार यांचा तेजस्वींनी पराभव केलाय। मात्र तेजस्वी यादव आपला मतदारसंघ राखण्यामध्ये यशस्वी ठरले असते तरीही त्यांच्या पक्षाला चमकदार कामगिरी करता आलेली नाहीये। 143 जागा लढवणाऱ्या राजदनं अवघ्या 24 जागा मिळवल्यात। विशेष म्हणजे 2020 मध्ये राजदनं 75 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता। बिहारच्या निकालावर राहुल गांधींनी एक पोस्ट करत आश्चर्य व्यक्त केलंय। बिहारचा हा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे। काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल आढावा घेतील आणि लोकशाही वाचवण्यासाठीचे आपले प्रयत्न आणखी प्रभावी बनवतील असं राहुल गांधी म्हणाले। नेमकं राहुल गांधींनी काय एक्सपोस्ट केली आपण पाहतोय। बिहारच्या त्या कोट्यवधी मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी महागठबंधनवर विश्वास दर्शवला। बिहारचा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे। सुरुवातीपासूनच निष्पक्ष नसलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही विजय मिळवू शकलो नाही। ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाची आहे। काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल आढावा घेईल। लोकशाही वाचवण्यासाठीचे आमचे प्रयत्न आणखी प्रभावी करू असं म्हणत राहुल गांधींनी या पराभवाबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय। कोल्हापूर पाठोपाठ आता सांगलीच्या जत नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं आहे। दरम्यान नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्याचबरोबर या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्पष्ट केले आहे। शरद पवार गट आमचा अजितदादाचा गट आणि बसपाचा अतुल कांबळेचा गट या तिघांनी मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घड्याळ चिन्हावर लढवायचं ठरवलेलं आहे। फक्त बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती चिन्हावर लढवायचं ठरलं आहे। त्यांना जे सीटा मिळतील त्या पद्धतीत लढवतील। आम्हाला जे सीटा मिळतील आम्ही दोघं मिळून मेरिटनं सीटा काढू। आमची आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे। निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं 23-0 करू हे आमचं हे आहे।
आगामी निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे। यावरूनच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बिहारचे निकाल पाहिले का असा प्रश्न करत कोणीही एकत्र येण्यानं काही फरक पडत नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला टोमणा लगावलाय। तर आगामी निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि यावरूनच मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे। बिहारचे निकाल पाहिले का असा प्रश्न करत कोणीही एकत्र येण्यानं काही फरक पडत नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाली आहे। याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बोलणी झालेली होती। या युतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून 50-50 फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला होता। बुलढाण्यामधल्या 11 नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ही युती असेल असंही यावेळी जाहीर करण्यात आलंय। बाळासाहेब आंबेडकर यांना प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धनदादा सपकाळ हे भेटले होते आणि त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जातीयवादी पक्ष जे आहेत त्यांना बाजूला ठेवण्यासाठी एकत्र येण्याची विनंती केली होती आणि त्या दोघांची झालेली जी चर्चा आहे त्याला अनुषंगून आदरणीय बाळासाहेब यांनी वंचितच्या बुलढाणा जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्या। एकत्रितरित्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्याचा निर्णय बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेस यांनी घेतलेला आहे। पंचायत राजची निवडणूक असते, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की ताई आपण कुणासोबत तरी गेलं पाहिजे आणि ते म्हणजे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराची जी विचारसरणी असेल ती काँग्रेसची जुनीच विचारसरणी आहे आणि काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचा मतदार सुद्धा एकच आहे आणि त्यामुळे ही आघाडी करण्यासाठी आमच्या वरच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला आणि आमच्यावर ते सोपवलं आणि सकारात्मक अशी आमची ही युती झाली आहे। धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेत। नगर परिषद निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमरगा नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ते मैदानामध्ये उतरलेत। शिवसेनेकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अमरावतीच्या चिखलदरा इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी आणि त्यांचे पुत्र अनुप सोमवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मागील 20 वर्षांपासून सोमवंशी कुटुंबात नगराध्यक्षपद आहे। राजेंद्र सोमवंशी हे 3 वेळा राष्ट्रवादीकडून तर त्यांच्या पत्नीनं एकदा काँग्रेसकडून चिखलदरा नगराध्यक्षपद भूषवलंय। अमरावती जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख आमदार संजय कुटे, खासदार अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, आमदार केवळराव काळे यांच्या उपस्थितीमध्ये चिखलदरामध्ये हा पक्षप्रवेश झालाय। यानंतर राजेंद्र सोमवंशी यांनी रात्री भाजप नेते नवनीत राणा यांच्या घरी भेट घेतली आहे। मुख्यमंत्री महोदय यांच्या मेसेजमुळे चिखलदराचा विकास बाकीच्या पर्यटन स्थळाच्या धर्तीवर झाला पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेतला। मी माझे मिसेस काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष याच्या अगोदर आणि विकासासाठी जे काही अडथळे आम्हाला निर्माण झालेले म्हणजे विकास जे झाला नाही त्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्यात आला। वाशिम जिल्ह्यामधल्या 4 नगरपालिकांसह एका नगरपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून लढणार आहेत। शिवसेना खासदार संजय देशमुख, काँग्रेसचे आमदार अमित झनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांनी एकत्रित बैठकीमध्ये हा निर्णय घेतलाय। भाजपला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देऊनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय।
वाशिम जिल्ह्यामधल्या 4 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या 5व्या दिवशी सदस्यपदासाठी 79 नामांकन अर्ज दाखल झालेत। यामध्ये अध्यक्षपदासाठी 11 नामांकन दाखल करण्यात आलेत। यामध्ये सदस्यपदासाठी सर्वाधिक अर्ज हे वाशिम नगर परिषदेकरता अध्यक्षकरता 6 तर 31 सदस्य नामांकन आलेले आहेत। तर दुसऱ्या क्रमांकावर रिसोड नगर परिषदेमध्ये अध्यक्षपदासाठी 5 तर सदस्यपदासाठी 25 नामांकन अर्ज दाखल झालेत। विकसित करण्यात आलेल्या काळ्या खणीतील सुशोभीकरण कामाचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालंय। काळ्या खणीच्या सुशोभीकरणामुळे आता सांगलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल। विशेष म्हणजे दुबईच्या धर्तीवर या काळ्या खणीमध्ये डिस्को कारंजे उभारण्यात आली आहेत। अशा प्रकारचे डिस्को कारंजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच सांगली महापालिकेनं काळ्या खणीमध्ये बसवले आहेत। नवी मुंबईमध्ये सायन पनवेल महामार्गावर खारघर टोल नाक्याजवळ भीषण अपघात झालाय। सीबीडी बेलापूरहून पनवेलच्या दिशेने जाणारी कार खाडीमध्ये कोसळली आहे। रस्त्याच्या कडेला असलेले बॅरिकेड्स तोडून कार उड्डाण पुलावरून खाडीमध्ये पडली आहे। कारमधील दोघांपैकी पुरुषाचा मृत्यू झालाय तर महिलेचा जीव बचावलाय। खारघर पोलीस आणि अग्निशमन विभागानं पाण्यामध्ये पडलेली कार बाहेर काढली आहे। अहिल्यानगर तालुक्यामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। प्रशासनानं या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळवावी या मागणीसाठी आज पुणे बायपास रस्त्यावर नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। सकाळी 10 वाजता हा रास्ता रोको होईल। खारेकरचुने, इसळक त्यासोबतच निंबळक गावामधले नागरिक रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होतील। इसळक गावामध्ये 9 वर्षाच्या राजवीर कोतकर या मुलावर काल बिबट्यानं हल्ला केलेला होता। या हल्ल्यामध्ये राजवीर गंभीर जखमी झालाय तर 3 दिवसांपूर्वी खारेकरचुने येथे 5 वर्षीय रियांका पवार या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता। बिबट्याकडून सातत्याने लहान मुलांवर हल्ले होत आहेत आणि त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण असून या भागामधल्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्यात। नरभक्षक बिबट्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। खारेकरचुने या गावात रियांका पवार ही 5 वर्षाची मुलीवरती संध्याकाळी 7च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला। ते 2 दिवसानंतर आज परत निंबळक या ठिकाणी राजवीर कोतकर याच्यावरती पुन्हा त्याच्या घरातून तो बाहेर आला आणि बिबट्याने हल्ला केलाय। कुठेतरी वन विभाग कुठेतरी कमी पडतंय आणि सर्व ग्रामस्थांनी आम्ही निंबळक असेल, इसळक असेल किंवा कर्जुने असतील आम्हाला कुठेतरी याच्यावरती एक ठोस काहीतरी मोठी कारवाई व्हावी यासाठी आम्ही सर्व रस्ता रोकोसाठी आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तहसील कार्यालयामधला पुरवठा निरीक्षक पूनम थोरात यांना 16,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे। एका स्वस्त धान्य दुकानावर कारवाई न करण्यासाठी पूनम थोरात हिनं स्वस्त धान्य दुकानदाराला लाच मागितली होती। राज्यात आठवड्याच्या सुरुवातीपासूनच थंडी अनुभवायला मिळते। प्रामुख्याने विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तापमान कमी झालंय। तापमानामधली ही घसरण आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। यंदा विदर्भामध्ये किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस पेक्षा खाली नोंदवण्यात आलाय। राज्यामध्ये काल निचांकी तापमान जळगाव इथे नोंदवण्यात आले। जळगावमध्ये 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्या खालोखाल नाशिक इथे 10.9 अंश सेल्सिअस, नगरमध्ये 11.4, बीडमध्ये 11, गोंदियामध्ये 10.5 आणि सांताक्रूज इथे 18.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।